नमस्कार. हा माझा पहिला चित्रपट आहे आणि त्यासाठी विजय सर मी तुमचे खूप आभार मानते की माहेरची साडी या एवढ्या मोठ्या लेगसीनंतर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला हा एवढा मोठा रोल दिला. प्रत्येक कलाकाराला एक चांगली कलाकृती, एक चांगला निर्माता, एक चांगला चित्रपट ही असण्याची फार आवश्यकता असते. खूप धन्यवाद. आणि पिक्चरबद्दल सांगायचं झालं तर बरोबर 1 वर्षापूर्वी आम्ही शूट करत होतो. ऑलमोस्ट 1-1.5 महिना आम्ही शूट करत होतो आणि रोज माझ्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्स होता. मी काहीतरी नवीन शिकत होते रोज. जेव्हा आमचं बोलणं झालं की मी काम करायचं आहे तेव्हा बघीन सांगीन असं न म्हणता कधी असं मी विचारलं. कारण एवढ्या मोठ्या दिग्गज नावांमध्ये मी फक्त एक नवीन चेहरा आहे. त्यामुळे मला रोज ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन या सगळ्यांकडनं खूप काय काय शिकायला मिळालं आहे आणि होपफुली ते तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसेल. त्याच्यामुळे दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असेच खूप सिनेमे अजून आपल्याला करायचे आहेत. मी आपल्याला म्हटलं आहे म्हणजे तुमच्या डोक्यात आम्हाला घ्यायचं नसलं तरी तुम्हाला थोडंसं वाटेल की नाही नाही यांना घ्यायला पाहिजे. 1991मध्ये माहेरची साडी आला आणि त्यांनी प्रेक्षकांना खूप भावुक केलं. आणि मुख्य म्हणजे आमचं शूटिंग जे झालं ते फार्म हाऊसवर झालं. कमलेश बरोबर पण काम करण्याची इच्छा होती ती ह्या सिनेमाच्या याने पूर्ण झाली. त्याला तुम्हाला मजा आहे. म्हणजे ह्या सिनेमात मोस्टली मी पोलिसांच्या भूमिका केल्या आहेत पण ह्या सिनेमात मला वेगळं काहीतरी करण्याची संधी विजय कोंडके सरांमुळे आणि नंदू गवळी सरांमुळे मिळाली. की ज्या ज्या लोकांबरोबर काम करण्याची इच्छा होती, कमलेशची माझी मैत्री होती पण कधी काम करण्याची संधी आली नव्हती, ती ह्या सिनेमाच्या निमित्ताने आले आणि त्याच्यानंतर गप्पा मारत प्रवास करण्यासाठी सुद्धा आम्हाला चान्स दिला. आणि माझा असा विश्वास आहे की आपण कितीही पुढे गेलो, कितीही प्रोग्रेसिव्ह झालो, कितीही टेक्नॉलॉजी आली तरी जे आपल्या मूळ भावना असतात, जे बेसिक ह्युमन इमोशन्स असतात ते तर वर्षानुवर्ष हे सेमच राहतात. बोरला हो. त्यामुळे खूप गंमत आली आणि चांगला निर्माता कसा असतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय कोंडके. वा. ते तर काही बदलत नाहीत. तर हीच प्रार्थना आहे आणि हीच इच्छा आहे की तो चित्रपट जेवढा प्रेक्षकांना भावला तेवढाच हा पण आवडेल. धन्यवाद. आणि तर फलटण ते ठाणा एकत्र प्रवास केलेला आहे. म्हणजे आणखीन पुढची 5 वर्ष म्हणजे 75 + 80 येस इथपर्यंत मी काम करणार. 100. धन्यवाद. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. काहीतरी वेगळं करणं म्हणजे आता पोलीस करणं म्हणजे माझ्या शरीयष्टीवर 50% काम माझं पूर्ण होतं. फक्त उद्या मला 50% काम करायचं असतं आणि काम करताना खूप मजा आली. कारण विजय कोंडके सरांनी 23 वर्षांपूर्वी माहेरची साडी हा गोल्डन जुबली सिनेमा केला होता. बघूया 26 एप्रिलला तर अशी हा आपला मराठी सिनेमा सिनेमागृहातच जाऊन पाहावा.